तामिळनाडूत सत्तेचा तिढा अखेर सुटला। थलपती विजय आज घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ। राहुल गांधी शपथविधी सोहळ्याला लावणार हजेरी। व्हीसीकेनं ऐकलं, विजय होणार मुख्यमंत्री। आज तामिळनाडूत आघाडीचा सत्ता स्थापन। आज यूपीतील योगींच्या मंत्रिमंडळात फेरबदलाची शक्यता। काही मंत्र्यांची हकालपट्टी तर काही नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता। खासदार सुप्रिया सुळेंच्या गाडीला अपघात। चारचाकीमधील सर्व प्रवासी सुखरूप। सुप्रिया सुळे यांची एक्सपोजद्वारे माहिती। मराठी सक्तीच्या मुद्द्यावर आग्रही मंत्र्यांचे हिंदी भाषण चर्चेत। सरनाईकांनी हिंदीतून सांगितली मराठी सक्तीबाबतची भूमिका। पश्चिम बंगालात पहिलं हिंदुत्ववादी सरकार। सुवेंदू अधिकारी यांनी 6 मंत्र्यांसह घेतली शपथ। ऐतिहासिक जनादेशापुढे नरेंद्र मोदी नतमस्तक। शपथविधीच्या व्यासपीठावर डोकं टेकून मानले बंगाली जनतेचे आभार। पश्चिम बंगालमधील पहिल्या भाजप सरकारात समतोल। महिला आणि मागासवर्गाला छोटेखानी मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व। मुख्यमंत्रीपदाचे सारेच दावेदार मंत्रिमंडळात। भाजपाच्या सहयोगी पक्षांनाही कोलकात्यात सन्मानजनक वागणूक। शपथविधीच्या मंचावर मोदींकडून शिंदे आणि सुनेत्रा पवारांची विचारपूस। एमआयएम जाहीरपणे कॉर्पोरेट जहादच्या आरोपींच्या पाठीशी। पक्षाध्यक्ष असदुद्दीन ओवैसींकडूनही निदाची पाठराखण। रायगडमधील वारळ गावात भीषण पाणी टंचाई। टँकरमधील पाण्यासाठी उडते ग्रामस्थांची झुंबड। धरण आणि पाझर तलावातील पाणी आटलं। अमरावतीत उत्सव मेळ्यात पार्टनरची हत्या। बाचाबाची नंतर अभिजित कर याची हत्या। आरोपी अजीज खान ताब्यात। अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाची जोरदार हजेरी। पुढील काही तास सतर्क राहण्याचा इशारा। आंबा, काजू आणि इतर पिकांचं मोठं नुकसान। आज मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर मेगा ब्लॉक। ठाणे वाशी मार्गही 6 तास राहणार बंद। गुजरातचा राजस्थानवर दणदणीत विजय। 77 धावांनी केला राजस्थानचा पराभव। आयपीएलमध्ये आज डबल हेडर। पहिल्या सामन्यात चेन्नई लखनौ आमने सामने तर दुसऱ्या सामन्यात मुंबई बंगळुरू भिडणार।